नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी। सरकार या 35 पदावर करणार नवीन नियुक्त्या। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या 8व्या वेतन आयोगाबाबत ही मोठी बातमी काय आहे व सरकार कोणत्या 35 पदावर नवीन नियुक्त्या करणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी, सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या। बघा अपडेट काय सांगतोय, 8 पे कमिशन सॅलरी स्ट्रक्चर। केंद्र सरकारने या 8व्या वेतन आयोगाच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे। अर्थ मंत्रालयाने आयोगासाठी 35 पदे भरण्याची प्रक्रियाही सुरू या ठिकाणी केली आहे। यावरून असे दिसून येते की सरकार लवकरच वेतन आयोगाची रचना आणि कार्य औपचारिकरित्या सुरू करू शकते। याचा फायदा देशभरातील 47.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो। बघा, आयोगासाठी 35 पदावर नियुक्ती। मीडिया रिपोर्ट्सनुसार 17 एप्रिल 2025 रोजी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या परिपत्रकानुसार 8व्या वेतन आयोगासाठी 35 पदावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत। या सर्व नियुक्त्या प्रतिनियुक्ती आधारावर असतील आणि या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ आयोगाच्या स्थापनेच्या तारखेपासून तो बंद होईपर्यंत प्रभावी राहील। बघा, या नियुक्त्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या म्हणजे DOPT या मार्गदर्शक तत्वानुसार केल्या जातील। संबंधित विभागाकडून पात्र अधिकाऱ्यांची नावे हे मागवण्यात आली आहेत। बघा, आयोगाचे प्रमुख मुद्दे या ठिकाणी काय असतील। रिपोर्ट्सनुसार 8व्या वेतन आयोगात काही महत्त्वाचे बदल दिसून येऊ शकतात। यापैकी फिटमेंट फॅक्टरमधील वाढ हे सर्वात प्रमुख आहे। सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, जो 2.85 पर्यंत वाढवला जाऊ शकतो। यामुळे सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारात भरघोस वाढ या ठिकाणी होईल। याशिवाय सध्याचा महागाई भत्ता नवीन मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो, ज्यामुळे महागाई भत्ता आणि इतर भत्ते हे नव्याने मोजले जातील। एचआरए आणि टीए मध्ये देखील सुधारणा होऊ शकते। म्हणजेच घर भाडे भत्ता आणि प्रवास भत्ता ही नवीन वेतन श्रेणीच्या आधारे पुन्हा या ठिकाणी निश्चित केला जाऊ शकतो। तर पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी आणि वेळेवर पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी आयोग विशेष सूचना देऊ शकतो। बघा, पगार किती वाढू शकतो। जर एखादा सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हे 50,000 रुपये असेल आणि तो दिल्लीत काम करत असेल, जिथे एचआरए 30% आहे, तर अंदाजे गणना खालीलप्रमाणे असू शकते। बघा कशा पद्धतीने असू शकतोय। उदाहरणार्थ बेसिक पे गुणिले फिटमेंट फॅक्टर म्हणजे 2.85 बरोबर 1,42,500। तर एचआरए प्लस एचआरए 15,000 बरोबर 1,57,500 म्हणजे अंदाजे ग्रॉस सॅलरी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार। मागील 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता। आता नवीन 8वा वेतन आयोगही 10 वर्षांनंतर म्हणजेच जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी आहे। सरकार या 35 पदावर करणार आहे नवीन नियुक्त्या। एकूणच 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने सरकारने पावले उचललेली आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।